सूर्याचा अस्त आणि कोणाच्याही मानसिकतेचा अंत मी कधीच पाहत नाही, तेव्हा जास्त वेळ तुमचा घेणार नाही. थंडीचा गारठा जशी जशी वेळ होत आहे तसा तसा वाढत आहे. जगाला सर्वात प्रथम बहुजन हिताय बहुजन सुखायचा मूलमंत्र देणारे तथागत बुद्ध, स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि लिलया ते पेललं, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या घोड्याच्या टाचेखाली पिंजून काढून बहुजनांचं स्वराज्य प्रस्थापित केलं, असं छत्रपती शिवराय, ज्यांच्या असीम प्रयत्नामुळे आणि निश्चित त्यागामुळे आम्हा सर्व बहुजनांना, स्त्री पुरुषांना शिक्षणाच्या वाटा खुल्या झाल्या, असे क्रांतीबा ज्योतिराव फुले, क्रांतिमा सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे अग्रदूत छत्रपती शाहूजीराजे, विज्ञानवादी संत संत तुकोबाराय, संत गाडगे महाराज, संत कबीर, संत रविदास, लोकशाहीर महान प्रबोधनकार अण्णाभाऊ साठे, या सर्व महापुरुषांचे विचार आपल्या घटनेमध्ये घटनाबद्ध करून आम्हा सर्व बहुजनांना घटनेच्या माध्यमातून शिक्षणाची, नोकरीची आणि स्कॉलरशिपची व्यवस्था करून देणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आदरणीय विचारपीठ आणि विचारपीठावर विराजमान सर्व सन्माननीय मंडळी, वेळ जास्त असल्यामुळे कोणाचे नाव घेत नाही आणि आपण सर्व सन्माननीय समोर बसलेल्या माता भगिनी, आपणा सर्वांना सुद्धा एक अभिवादन करतो आणि आपला जास्त वेळ न घेता काहीच गोष्टी आपल्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करतो. सर्व वक्त्यांनी बोलताना, संचालनकर्त्यांनी बोलताना हे सगळं याचा एक आवर्जून या ठिकाणी असा एक उल्लेख केला की या ठिकाणी सर्व जातीवादीच्या महिला या व्याख्यानासाठी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मग आता आवर्जून उपस्थित आहेत हे बरोबर आहे, परंतु याच्या आधी आम्ही का एका ठिकाणी येऊ शकलो नाही, याआधी कोणती अशी बंधनं होती, हे सुद्धा आम्ही थोडं इतिहासात गेलं पाहिजे. कारण इतिहास जी कौम, जे राष्ट्र, जो समाज इतिहास विसरतो तो एक तर काळाच्या ओघात लुप्त होतो किंवा कोणाला तरी गुलाम होतो. आणि म्हणून आम्हाला इतिहास माहीत असला पाहिजे. म्हणजे जो इतिहास, ज्याला इतिहास माहीत नसतो तो इतिहास घडवू सुद्धा शकत नाही. म्हणून इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या देशाला संविधान मिळालं 1950ला आणि त्याआधी सुद्धा या देशामध्ये एक संविधान काम करत होतं. जवळपास 3000 वर्षापासून, 2500 वर्षापासून एक संविधान काम करत होतं आणि ते इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये लिहिलं होतं. त्याचा लेखक होता सुमती भार्गव. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन इन एन्शियंट इंडिया, क्रांती आणि प्रतिक्रांती, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये लिहितात. आणि तो जवळपास 12 अध्यायांचा तो एक लेखाजोखा आहे. त्याच्यामध्ये 2864 एवढे श्लोक आहेत. आणि तो श्लोक एक तुमच्या स्त्रियांसाठी, त्याच्यामध्ये एक श्लोक असा आहे की बाल्या पितृवशी तिष्ठेत पाणी ग्रहस्य यौवने पुत्रांना भर्तनी प्रेतेन भज्यते स्त्री स्वातंत्र्य. म्हणजे स्त्रीला कोणत्याही प्रकारे स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता नाही, तिला मागण्याचीही गरज नाही. ती जर लहान असेल तर तिनं आपल्या वडिलांच्या पित्याच्या अधीनस्थ राहावं. ती जर तरुण असेल तर तिनं तिच्या नवऱ्याच्या अधीनस्थ राहावं. ती जर म्हातारी झाली असेल तर ती तिच्या मुलाच्या, पुत्राच्या अधीनस्थ राहावं. तिनं कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्याची अपेक्षा बाळगू नये. अशा प्रकारचे बंधनं या ठिकाणी स्त्रियांवर घातले होते. त्यानंतर आणखी एक धर्मग्रंथ असा म्हणतो की तो अतिशय कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की ढोल गवार शूद्र पशुनारी ये सब ताडन के अधिकारी. म्हणजे ज्या काही स्त्रिया आहेत, जे काही शूद्र लोक आहेत, त्यांना आम्ही ढोलासारखं बडवलं पाहिजे, स्त्रियांना बडवलं पाहिजे असं म्हणतो तो. आणखी अपमानास्पद असं बोलतो, एक रामचरित मानसमध्ये असं म्हणतो, तुलसीदास नावाचा लेखक आहे, भ्राता पिता पुत्र उदगारी पुरुष मनोहर निरखर नारी विधिवून नारी हृदयगती जानी सकल कपट अवगुण खानी. म्हणजे सगळ्या कपटाची, अवगुणाची खान जर कोण असेल तर ती आहे स्त्री, असं कोण म्हणते, असं रामचरित मानसमध्ये लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये तुम्हाला ठेवलेलं होतं आणि म्हणून तुम्ही एका ठिकाणी येत नव्हता. कारण आम्ही जर सिंधू संस्कृतीचा आमचा इतिहास जर आम्ही पाहिला
तर सिंधू संस्कृतीचा इतिहास आमचा हा स्त्रीप्रधान संस्कृतीचा इतिहास होता आणि इथं सर्व सत्ता ही स्त्रियांच्या हातामध्ये होती. परंतु 3,500 वर्षापूर्वी जेव्हा या देशामध्ये आर्य ब्राह्मणांचं आगमन झालं आणि आमच्या महापुरुषांना त्यांनी कपटानं मारलं आणि म्हणून त्यांनी संपूर्ण सत्ता स्वतःच्या हातात घेतली आणि पुरुषप्रधान संस्कृती या ठिकाणी निर्माण झाली आणि स्त्रियांना पूर्णपणे गुलामीमध्ये टाकून दिलं. कारण 2001 मध्ये जेव्हा DNA टेस्ट झाली या देशामध्ये, विज्ञानाला आम्ही सर्व मानलं पाहिजे आणि मानतो आम्ही, जेव्हा आमच्या शरीरातील असणारे गुणसूत्र विज्ञानानं तपासले तेव्हा या देशातले जे 4 वर्ण आहेत त्या 4 वर्णापैकी क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्णापैकी 3 वर्णाच्या लोकांचे गुणसूत्र हे विदेशी निघाले. आणि जे सरांनी उल्लेख केला की 3,743 जातीचे जे लोक आहेत, आपण सर्व जे आहोत हे सर्व लोकांचे गुणसूत्र हे भारतीय निघालेत. आणि त्यापेक्षा पुढे जाऊन त्यांनी DNA टेस्ट केल्यानंतर असं दिसून आलं की ज्या स्त्रिया आहेत, स्त्रियांमध्ये एक मिटोकॉन्ड्रियल नावाचं एक गुणसूत्र असतं. आता मी तुमच्याशी बोलत आहे, कदाचित शब्द नवीन वाटत असतील, परंतु ही सत्यता आहे. आणि मी जे काही बोलतो ते सगळं त्याला पुराव्यासह असतं, आधारासह असतं. मी हवेमध्ये तीर कधीच मारत नाही. मिटोकॉन्ड्रियल नावाचं एक गुणसूत्र स्त्रियांच्या शरीरामध्ये असतं आणि ते गुणसूत्र जेव्हा आमची माता भगिनी जेव्हा मुलीला जन्म देते त्या मुलीमध्येच ते फक्त जातं, मुलांमध्ये ते उतरत नाही. आणि म्हणून स्त्रियांमधलं जेव्हा मिटोकॉन्ड्रियल तपासलं तेव्हा सगळ्या स्त्रिया कोणत्याही जातीच्या असो, कोणत्याही धर्माच्या असो, कोणत्याही वर्णाच्या असो, कोणत्याही रंगाच्या असो, त्या सर्वांचे गुणसूत्र हे भारतीय मातीतील निघाले. आणि म्हणून एक लक्षात घ्या, आणि म्हणून धर्मग्रंथ ज्याने लिहिले त्यानं काय केलं, स्वतःची आई असेल, स्वतःची बहीण असेल, स्वतःची पत्नी असेल, तिला सुद्धा शिक्षणाचा हक्क अधिकार दिला नाही. तिला सुद्धा पूर्णपणे 100%, म्हणजे पुरुषांमध्ये जर आम्ही पाहिलं तर काही पुरुषांनाच फक्त शिक्षणाचा अधिकार होता आणि काही पुरुषांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अध्याय क्रमांक 1 मध्ये आम्ही 88, 89, 90 आणि 91 हे जे 4 श्लोक जर वाचले तर हे सगळं आमच्या लक्षात येईल. कसे 6 प्रकारचे हक्क अधिकार त्यांना दिले 3 वर्णाच्या लोकांना आणि शूद्रांना कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार या ठिकाणी दिला नाही. मग का, तर स्त्रिया ह्या सगळ्या आमच्या इथल्या होत्या. कारण ते आक्रमणकारी जेव्हा आमच्या देशामध्ये आले तेव्हा त्यांनी इथल्या स्त्रियांसोबत लग्न वगैरे केले आणि म्हणून आणि आमच्या महापुरुषांना, आमच्या इथल्या मूळ राजांना कपटाने मारून टाकून त्यांचा खोटा नाटा इतिहास लिहिला. आणि तो इतिहास स्त्रिया जर आमच्या घरातल्या स्त्रिया जर शिकल्या तर त्यांना असं वाटेल की ह्या आमच्या स्त्रिया नव्हे, ह्या सुद्धा बहुजनांच्या स्त्रिया आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल, हे सगळी आपली मखलाशी लक्षात येईल आणि म्हणून त्यांना गुलाम ठेवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं. आणि ह्या जेव्हा महानायिका जेव्हा हे काम करत आहेत, म्हणजे जवळपास 450 वर्षापूर्वी, 350 वर्षापूर्वी जिजामातेचा जन्म झाला 422 वर्षापूर्वी. त्यांचं सगळं कार्यकर्तृत्व जर आम्ही पाहिलं तर सगळं व्यवस्थेच्या विरोधात आहे. 170 वर्षापूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला, त्यांचं कर्तृत्व जर पाहिलं तर इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आहे. त्यांनी इथली जाती व्यवस्था जी आहे ती जाती व्यवस्था पूर्णपणे लाथाडली. मनुस्मृतीने जे बंधनं स्त्रियांवर घातलेले होते ते पूर्णपणे त्यांनी लाथाडले, नाकारले. त्यांनी कोणतीही जाती व्यवस्था नाही, कोणतीही कुप्रथा पाडलेली नाही. आता 2 मिनिटापूर्वी मला एक किस्सा म्हणजे वाचलेला आठवला. तो असा आठवला की आता मला खूप थंडी वाजत होती. मला असा प्रश्न निर्माण झाला की मी बोलू शकणार की नाही. तर लगेच चहा आला, थोडंसं बरं वाटलं. मी चहा कधीच घेत नाही, परंतु आता आवर्जून घेतला. थोडीशी ऊर्जा निर्माण झाली. परंतु माझ्या काही माता भगिनींनी या ठिकाणी चहा नाकारला. तो काय कारणाने नाकारला तो मला सांगता येत नाही, परंतु मला 31/1/1852चा एक किस्सा सावित्रीबाई फुलेंच्या कारकिर्दीतला आठवला. त्यांनी ती पत्रिका आजही त्यांच्या वाङ्मयामध्ये छापलेली आहे. ती पत्रिका अशी आहे की त्यावेळेचे पुण्याचे कलेक्टर होते मिस्टर जोन्स. त्या जोन्स आणि त्याची पत्नी आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळून एक महिला मंडळ स्थापन केलं होतं आणि त्या महिला मंडळाने एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला होता. आता तुमचा सुद्धा 14 तारखेच्या नंतर सगळं सुरू होईल ते, कारण आता हा सगळा जो महिना आहे हा महिना फक्त तुमच्यासाठी स्त्रियांसाठी स्पेशल राखीव ठेवलेला आहे. कारण आमच्या ह्या 2 महानायिका यांचा जन्मसुद्धा याच महिन्यात झालेला आहे
आणि स्त्रियांचा जो सण आहे संक्रांतीचा, नवीन साडी वगैरे मिळते, एकमेकांना भांडे वगैरे सगळे सप्रेमेट दिले जातात. म्हणजे 3-4 वर्षापूर्वी, आता मी ज्या तेल्हारामध्ये ज्या कॉलनीमध्ये राहतो त्या कॉलनीमध्ये सगळे इतरच मंडळी राहतात. तर माझ्या पत्नीला सुद्धा आवर्जून, म्हणजे ही सगळी जी कृपा आहे ही या महानायकीची कृपा आहे, महामानवांची कृपा आहे, तिला सुद्धा प्रत्येक ठिकाणी बोलावलं जातं. मग तिला असं म्हटलं, मी माझ्या पत्नीला असं म्हटलं की तू प्रत्येक ठिकाणी जातेस, हळदी कुंकवाचं काहीतरी सामान घेऊन येतेस, परंतु आपण कधी करायचं मग हळदी कुंकू? ती मला म्हणाली, तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्हाला लोक नाव ठेवतील, मग तुला म्हणतील हे कसं काय, तुम्ही करू शकत नाही. नाही म्हटलं, तुला मी आता एक अशी आयडिया देतो की लोकसुद्धा आदर्श घेतील तुझ्यापासून. मग महाराष्ट्रातले मोठे इतिहासकार प्राध्यापक मामा देशमुख खूप मोठे इतिहासकार आहेत, त्यांना फोनवरून बोललो आणि त्यांचे 100 पुस्तकं मागवले, अभ्यास कसा करावा. आणि दुसरं पुस्तक आहे राष्ट्रमाता जिजाऊ. असे 50-100 पुस्तकं बोलावलेत आणि तिला म्हटलं, आता सर्वांना आमंत्रित कर आणि प्रत्येक स्त्रीच्या ओट्यामध्ये तू ते भांडे टाकत असतील, तू हे पुस्तकं टाक. आणि त्याचा एवढं आउटपुट चांगलं मिळालं की म्हणजे त्या लहान मुलांना लवकर माहीत पडते कुठे काय फंक्शन सुरू आहे. तर ते घरी जाऊन त्याच्या आईला सांगत की जाय तिथं लवकर, तिथं ते पुस्तकं भेटून राहिले. तर अशा प्रकारचा एक कार्यक्रम 31/1/1852 सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा आयोजित केला होता. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, ती पत्रिका छापलेली आहे वाङ्मयामध्ये. ती पत्रिका अशी आहे की पुण्याचे कलेक्टर त्यांच्या श्रीमती जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. आपल्या लेकी सुरांना घेऊन अवश्य यावं. कोणत्याही जातीच्या बायका आल्या तरी एकाच जाजमावर बसून त्यांना धरून हळदी कुंकू लावण्यात येणार आहे आणि तिळगुळ सुद्धा वाटण्यात येणार आहे. आपलीच स्नेहांकित सावित्री भ्रतार ज्योतिराव फुले असं तिचं त्यांनी नाव टाकलेलं आहे. सावित्री भ्रतार म्हणजे पती, सावित्री भ्रतार ज्योतिराव फुले. म्हणजे अशा प्रकारे जाती व्यवस्था मोडण्याचं काम 150 वर्षापूर्वी, 170 वर्षापूर्वी या देशामध्ये मोडण्याचं काम, की जिथं अतिशय कर्मठ व्यवस्था असताना, की जिथं स्पर्शही चालत नव्हता, बोलणंही चालत नव्हतं, अशा वेळेस सावित्रीबाई फुलेंनी एवढं मोठं हे एक म्हणजे दिव्य या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यावेळेला ज्या प्रथा होत्या की जर मुलगी शिकली तर काय होईल असं धर्मग्रंथामध्ये लिहिलं. मी सांगत नाही तुम्हाला. जर मुलगी शिकली तर तिनं जर अक्षर गिरवले, पाठीवर जर अक्षर लिहिले, त्या अक्षराच्या अळ्या होतात आणि ते नवऱ्याच्या ताटात निघतात. आज शिकलेल्या पुरी सगळ्यात माझ्या मात्या बघितली शिकलेल्या आहेत. कधी झालं का असं लिहिलेल्या शब्दाच्या अळ्या आल्या कधी ताटामध्ये? जर ती शिकली तर तिचा मेंदू लहान असतो, कदाचित त्या मेंदूवर जर जास्त ताण आला तर तो फुटून जाईल. म्हणून तिला शिकवू नये, तिच्या मेंदूला जास्त ताण देऊ नये. आज सगळ्यात जास्त बुद्धिमान, मागे पुण्याच्या एका विद्यापीठामध्ये एक सत्काराचा कार्यक्रम होता. सगळे जेवढ्या डिग्र्या होत्या, डिग्रीचे विद्यार्थी होते, सर्वांना 108 सुवर्णपदकं वाटली. किती? 108. आणि 108 सुवर्णपदकं वाटले. त्यावेळेस प्राध्यापक हरी नरके, जे इतिहासामध्ये खूप म्हणजे महान इतिहासकार आपल्या देशातले आहेत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसचे 18, 19, 20, 21, 22 याचे ते संपादक सुद्धा राहिलेले आहेत. ते त्यावेळेचे कुलगुरू होते आणि त्यांनी सांगितला हा किस्सा की आम्ही 108 सुवर्णपदकं वाटले. त्या 108 पैकी 8 मुलांना गेले. किती मुलांना गेले? राहिले किती? ते कोणाला गेले? मुलींना गेले. मग त्यांचे मेंदू ब्लास्ट झाले असतील का त्यांनी जास्त अभ्यास केल्यामुळे? म्हणजे 108 पैकी फक्त 100 मुली घेतात सुवर्णपदकं. आणि असं हे धर्मग्रंथात लिहून ठेवलं होतं. ही सगळी मखलाशी आहे. जर ती शिकली तर अकाली वैधव्य येते. अकाली वैधव्य म्हणजे तिचा नवरा लवकर मरतो. आणि लवकर मरण्याचे कारण त्यावेळेस वेगळे होते, कारण ती त्यावेळेस बालविवाह होता. आणि बालविवाह असल्यामुळे, कारण आमच्या महानायिका ज्या आहेत, सावित्रीबाई फुलेचं लग्न झालं 9व्या वर्षी, यांचं लग्न झालं 11व्या वर्षी. आणि 11 वर्षाची जर मोठी मुलगी झाली त्याच्यापेक्षा, तर मग तिला घोड नवरी म्हणत, जरड विवाह म्हणत. म्हणजे अशा प्रकारचे विवाहाचे त्यावेळेस ते प्रकार होते. मग आणि जर समजा एखादा त्यावेळेस
आजारसुद्धा मोठे मोठे व्हायचे. एखादा नवरा एखादी बाई जर मरण पावली, बाळणपणात वगैरे म्हणा, कोणत्याही कारणानं म्हणा, आजारानं म्हणा, तर तो माणूस कितीही मोठा असला तरी त्याला 10 वर्षाच्या आतल्याच मुलीसोबत लग्न करावं लागे. आणि मग 10 वर्षाची मुलगी, एखादा जर समजा 60 वर्षाचा मुलगा असला तर 60 वर्षाचा माणूस असला त्यासोबत लग्न व्हायचं आणि तो जास्तीत जास्त वर्ष, 2 वर्ष, 5-10 वर्ष टिकायचा. म्हणजे ही मुलगी वयात यायच्या आधीच तिला वैधव्य यायचं, म्हणजे ती विधवा व्हायची. आणि विधवा झाल्यानंतर तिला कुरूप करून टाकायचं. कसं कुरूप करायचं? तिला खायला प्यायला चांगलं अन्न द्यायचं नाही, तिचे केस पूर्ण काढून टाकायचे आणि तिला अंधाऱ्या कोठडीत टाकून द्यायचा. आणि मग अशा वेळेस त्याच्यावर अन्याय अत्याचारसुद्धा व्हायचे. आणि अन्याय अत्याचार होऊन अशा विधवा महिला म्हणजे त्यांना गर्भधारणा राहायची, कारण त्यांना अन्याय अत्याचार व्हायचे त्यांच्यावर. मग अशा वेळेस सावित्रीबाई फुलेंनी 1863 मध्ये स्वतःच्या घरामध्ये एक विधवा प्रसूतिगृह सुरू केलं. कारण त्यांना अनेक ठिकाणी असं, एकदा त्यांनी पुण्याच्या एका जी मुठा नदी आहे, मुळा नदी आहे, त्या मुळेच्या काठावर त्यांनी दगडी पूल बांधण्याचा एक कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. आणि त्याच्यावर तो पूल बांधत असताना रात्री दोघंही फिरायला गेले. आणि फिरायला गेले असताना एक पांढरी साडी घातलेली एक स्त्री त्यांना नदीच्या काठावर दिसली. काहीतरी वेगळं वाटलं. दोघंही धावत गेले, तिला वाचवलं. ती जीव देणार होती आणि तिनं सांगितलं की बाबा मी जीव देत आहे, मी आत्महत्या करणार आहे. आणि आत्महत्या करण्याचं कारण काय असेल? तर आत्महत्या करण्याचं कारण किंवा माझ्यावर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्या अन्याय अत्याचारातून मला गर्भधारणा झाली आहे, त्याच्यामुळे मला माझं जीवन संपवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा दोघांनी तिला घरी आणलं, तिला सुखरूप ठेवलं. तिचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तिचं स्वतः दाईंसारखं, सुईंसारखं सावित्रीबाई फुलेंनी बाळंतपण केलं. आणि तिचा जो मुलगा आहे तो दत्तक घेतला आणि त्याला यशवंत असं नाव दिलं. कारण स्वतःला त्यांना मूलबाळ नव्हतं. आणि मूलबाळ नसल्यामुळे एका विधवेचा अनौरस पुत्र त्यांनी दत्तक घेतला. म्हणजे पहा, हे सगळं त्यांचं सगळं एक प्रत्येक त्यांच्या जीवनातली एक एक गोष्ट जर तुम्हाला मी सांगत गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या प्रवाहाच्या विरोधातल्या, जगाच्या वेगळं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांची जयंती साजरी होते. माझे आजी आजोबा वारलेले आहेत, तुमचे आजी आजोबा वारले, त्यांची जयंती कोणी साजरी करते का? आणि यांना 422 वर्ष झाले जन्माला येऊन, त्यांना 170 वर्ष झाले जन्माला येऊन, 188 वर्ष झाले. सावित्रीबाई फुलेंना 188 वर्ष आधी जन्माला आल्या, त्या 422 वर्ष त्यांची जयंती का साजरी होते? कारण त्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम केलेलं आहे, सगळं जगाच्या वेगळं काम केलेलं आहे. आणि हे सगळं त्यांच्या लक्षात आलं. एक गोवंडे नावाचे त्यांचे मित्र होते. त्या गोवंडे त्यांच्याकडे एक अशीच ब्राह्मण विधवा स्त्री कामाला होती. तिच्यावर सुद्धा अन्याय अत्याचार झाला. मग ती प्रसूत झाली. मूल तिनं चाकून कापून टाकलं, एका विहिरीत टाकून दिलं. आणि नंतर मग ते प्रेत फुगून वर आलं. त्यावेळेस इंग्रजांची पोलीस होती आणि इंग्रजांच्या पोलिसांनी शोध लावला की ही बाई कोण असेल. तिला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. जेव्हा सावित्रीबाई फुलेंना, ज्योतिराव फुलेंना हे माहीत पडलं तेव्हा त्यांचं काळी जसं पिळवटलं. त्यांनी ठरवलं की आता यांनासुद्धा आम्ही प्रोटेक्शन दिलं पाहिजे, यांनासुद्धा सुरक्षा पुरवली पाहिजे. म्हणून त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा टाळा अशा प्रकारचे त्यांनी एक फलकं तयार केले आणि फलकं यात्रांमध्ये, महोत्सवांमध्ये लावले. आणि लावल्यानंतर ते सांगितलं की आमच्या घरी या, तुमच्यावर जर असा अन्याय झाला असेल तर आमच्या घरी या. 1863 मध्ये स्थापन झालेलं प्रसूतिगृह, त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास म्हणजे 35 विधवांचं बाळंतपण केलं. आणि त्यांना मोकळीक होती, जर तुम्हाला मूल सोबत न्यायचं असेल तर न्याय, अन्यथा आम्ही अनाथगृह सुद्धा चालतो. असे 35 मुलं, लहान लहान लेकरं त्यांनी सांभाळलेले आहेत. असं जगाच्या वेळ काम केलं. दुष्काळ पडला तर त्यांनी स्वतः रात्रंदिवस कष्ट केलं, हजारो लोकांना जीव घातलं. त्याच प्रकारचं काम आमच्या महानायिका राष्ट्रमाता जिजाऊंचं सुद्धा आहे. राष्ट्रमाता जिजाऊंनी काय केलं बघा. म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी मनुस्मृती लाथाडण्याचं काम केलं, जातीव्यवस्था नाकारण्याचं काम केलं. जेव्हा 1642ला त्या बालशिवबासह पुण्याला गेल्या तेव्हा पुणे राहण्याच्या लायक नव्हतं. पुणे अजिबात राहण्याच्या लायक ना. आज जे मोठं भरमसाठ वाढलेलं तुम्हाला पुणे दिसते, त्यावेळेस तिथं मानवी वस्तीसुद्धा नव्हती. त्याचं कारण असं होतं की 1638 मध्ये काय झालं तर 1638 मध्ये जो आदिलशहा होता, त्या आदिलशहानं त्या पुण्यावर स्वारी केली आणि पूर्ण बेचिराग करून टाकलं. आणि त्याचा जो नोकर होता जगदेव मुरार, बघा इतिहासामध्ये जर इतिहास जर तुम्ही वाचला तर तुम्हाला जगदेव मुरार असं नाव ऐकायला मिळेल. त्याचं नाव आहे, त्याचं आडनाव, बऱ्याच लोकांचं आडनाव तुम्हाला वाचायला मिळत नाही. त्याचं आडनाव आहे कुलकर्णी. जगदेव मुरार कुलकर्णी. दादोजी कोंडदेव एवढंच आम्हाला वाचायला मिळते, त्याचंही आडनाव आहे कुलकर्णी. कृष्णाशी भास्कर एवढंच आम्हाला ऐकायला मिळते, त्याचंही आडनाव आहे कुलकर्णी.
म्हणजे हे शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेच्या विरोधात, जिजामातेच्या व्यवस्थेच्या विरोधात असल्यावरही यांची मखलाशी ओळखायला येऊ नये म्हणून यांचं आडनाव लपवून ठेवलं इतिहासकारांनी. कारण इतिहास लिहिणारे कोण होते? आम्हाला तर वाचण्याचा लिहिण्याचा अधिकारच नव्हता. इतिहास जरी मराठ्यांनी घडवला असेल तर लिहिण्याचं काम मात्र या ठिकाणी ब्राह्मणांनी केलेलं आहे. कारण त्यांना लिहिण्याचा अधिकार होता, आम्हाला लिहिण्याचा अधिकार नव्हता. आणि त्यांना लिहिण्याचा अधिकार होता परंतु इतिहास घडवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नव्हतं. आणि म्हणून त्या आदिलशहाचा जो नोकर होता जगदेव मुरार कुलकर्णी, त्या जगदेव मुरार कुलकर्णीनं काय केलं तर त्यानं गाढवाला नांगर जुंपला. गाढवाला नांगर जुंपून ती शेती नांगरून काढली आणि नांगरून काढल्यानंतर तिथे एक पहार रोवली. त्या पहारेवर उलटं खेटर ठेवलं आणि तिथं असा एक प्रघात होता की जिथं गाढवाचा नांगर फिरतो त्या ठिकाणी वस्ती करण्यास ती जागा योग्य नसते. जो वस्ती करेल त्याचा वंश हा निर्वंश होतो. त्याच्या घरामध्ये बाळ जन्माला येत नाही, आलं तरी ते टिकत नाही, म्हणजे वंश निर्वंश होतो. आणि म्हणून लोक ही एवढी मोठी रिक्स घ्यायला तयार होत नाहीत. आणि तरीही बाल शिवबाला घेऊन जेव्हा राष्ट्रमाता जिजाऊ त्या ठिकाणी जातात तेव्हा त्या बाल शिवबाला असा आदेश देतात की ते पहार उकळून फेक, ते खेटरही फेकून दे. आणि त्या ठिकाणी एक महाल बांधला जातो आणि तो महाल बांधल्यानंतर त्या ठिकाणी ते वस्ती करून राहतात. तोच आहे आमचा लाल महाल, ज्याचा आता शनिवार वाड्यामध्ये तो असा कन्वर्ट केला गेलेला आहे. त्या लाल म्हणजे अशा प्रकारे यांनी सुद्धा म्हणजे ज्याप्रमाणे सावित्रीबाईंनी या ठिकाणी पूर्णपणे मनुस्मृती लाथाडण्याचं, अंधश्रद्धा नाकारण्याचं काम केलं त्याप्रमाणे आमच्या राष्ट्रमाता जिजाऊंनी सुद्धा त्याच्या आधी हे काम केलेलं आहे सगळं. बघा, सावित्रीबाई फुले यांचं आता जास्त प्रत्येक मुद्द्याला हात घालत नाही, लगेच 2-4 मुद्दे तुम्हाला सांगतो. कारण आता कसं आहे संख्या थोडी रोडावर चाललेली आहे आणि संख्येचं आम्हाला काही घेणं देणं नसतं. कारण जे लोक आहेत त्यांनी जरी ऐकलं, 2 लोकांच्या डोक्यामध्ये जरी प्रकाश पडला तरी आमचं फलित होतं. कारण सकाळपासून सकाळी 5ला उठलो, 11ला अकोल्याला पोहोचलो, तिथं एक कार्यक्रम होता, तिथं भाषण झालं, लगेच निघालो जेवण करून. कारण त्या कार्यक्रमाला पत्नीला सुद्धा सोबत घेऊन गेलो होतो. कारण तिला सुद्धा माहीत असलं पाहिजे की बाबा हे कार्यक्रम कसे चालतात, हा माझा पती काय करतो काय नाही करत. तिने सुद्धा माझं भाषण ऐकलं आणि तिकडून आल्यानंतर फक्त घरात हातपाय धुतले आणि लगेच मित्रमंडळीला फोन केला, गाडीला शेल मारला, लगेच इकडे निघून आलो म्हणून यायला उशीर झाला. त्याबद्दल तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो, कारण याला उशीर झाला, कारण 2 कार्यक्रम करावे लागले. म्हणून प्रत्येक मुद्द्याला या ठिकाणी हात घालणार नाही. जे लोक आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो, जे घरून ऐकतात त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. बघा, आता या दोघींचाही अस्त कसा झाला आणि यांनी ज्या गोष्टीचा प्रतिकार केला त्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून कशा संपवल्या, ह्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो, फक्त जास्त सांगत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात की दिनांच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, दिनांच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. आणि याप्रमाणे यांचं जीवन या बहुजनांच्या उत्थानासाठी त्यांनी सर्वस्वतः अर्पण केलं, परंतु स्वतःचं जीवनसुद्धा अर्पण केलेलं आहे. बघा, 1897मध्ये 96-97मध्ये खूप मोठी पुण्यामध्ये प्लेगची साथ झाली आणि त्या साथीमध्ये पटापट लोक मरत होते. स्वतःचा मुलगा जो दत्तक घेतलेला होता, मी आधीच सांगितलं तुम्हाला, डॉक्टर केला, चीनमध्ये परदेशामध्ये प्रॅक्टिस करत होता, त्याला तार केला आणि बोलावून घेतला. ससाण्याच्या माळ रानावर त्याला दवाखाना टाकायला सांगितला आणि स्वतः एका व्यक्तीला घेऊन त्याच्या दवाखान्यामध्ये नेऊन त्याचा इलाज करत होते. एक गायकवाड नावाचा महाराजचा मुलगा, त्याला सुद्धा प्लेग झाला आणि प्लेग हा स्पर्शातून पसरतो हे सावित्रीबाई फुलेंना माहीत होतं. एकमेकाचा धक्का जर एकमेकाला स्पर्श जर झाला तर हा प्लेग आपल्यालाही होऊ शकतो असं त्यांना स्पष्ट माहीत होतं. मग त्या मुलाला, लहानशा 10 वर्षाच्या मुलाला, नारोबाबाजी गायकवाड नावाचा मुलगा, त्याला खांद्यावर घेतलं आणि आपल्या मुलाच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेलं. त्याचा उपचार सुरू असताना यांच्या अंगाला सुद्धा ताप भरला, यांच्या काखेत सुद्धा गाठी आल्या, प्लेगच्या गाठी यायच्या काखेमध्ये आणि तेवढ्यातच त्या धाडकन खाली पडल्या आणि त्यांचा अंत झाला. बघा, म्हणजे ज्याप्रमाणे आमचे तुकाराम महाराज म्हणतात की दिनांच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. म्हणजे सर्वस्वतः अर्पण केलं, पण स्वतःचा जीव सुद्धा या लोकांच्या उत्थानासाठी अर्पण केला. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊंनी सुद्धा जेव्हा आपल्या त्यांना माहीत होतं की या ठिकाणी वर्णव्यवस्था आहे आणि वर्णव्यवस्थेमध्ये इथं आपला मुलगा राजा होऊ शकत नाही, कारण आम्ही क्षत्रिय नाहीत. कारण क्षत्रिय नसल्यामुळे महाराष्ट्रातल्या संपूर्ण
आणि हाताखालच्या नोकरांनी सुद्धा त्यांचा जो राज्याभिषेक आहे त्याच्यावर संपूर्णपणे त्यांनी बहिष्कार टाकला होता आणि याने सुद्धा त्यांचं शरीर खंगून खंगून गेलं होतं. म्हणून 2 लाखहून सुवर्णमुद्रा एका गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणाला देऊन काशीहून त्याला बोलावलं गेलं आणि त्याने सुद्धा डाव्या पायाच्या अंगठ्याने कुंकुम तिलक लावून महाराजांचा राज्याभिषेक केला. आणि हे सगळं पाहत असताना त्यांना अतिशय यातना होत होत्या. त्यामध्ये सर्व त्यांची तब्येत बिघडली होती. कारण त्यांना हे माहीत होतं की आम्हाला मनगटाच्या जोरावर या मनुस्मृतीला नाकारावं लागणार आहे. म्हणून 18 पगड जातीतले सर्व मावळे या ठिकाणी त्यांनी गोळा केले आणि मनगटाच्या जोरावर हे राज्य उभं केलं. कारण त्यांना हे माहीत होतं की त्यांना त्यांच्यासारखे वतनदार, इनामदार जे होते, जहागीरदार जे होते, ते सुद्धा स्वतःला राजाच म्हणत होते. म्हणून अभिषिक्त राजा, आपला मुलगा अभिषिक्त राजा झाला पाहिजे ही त्यांची मनोमन इच्छा होती आणि म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला पाहिजे. म्हणजे जेव्हा न्यायालय चालवायचे, काही न्यायव्यवस्थेचा जेव्हा प्रश्न यायचा तेव्हा शिवाजी महाराजांना न्यायसुद्धा करता येत नव्हता. त्यांना त्यांच्या हाताखालचे नोकरांना समोर करून न्यायव्यवस्था चालवावी लागत असायची. म्हणजे हे राजे नसल्यामुळे यांना न्याय करण्याचा अधिकार नव्हता. ते सगळे अधिकार त्यांना प्राप्त झाले पाहिजे आणि म्हणून त्यांना राज्याभिषेक करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि त्या राज्याभिषेकाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये हे सगळं ते उघड्या डोळ्याने पाहत होत्या आणि त्याच्यामध्येच त्यांची तब्येत बिघडली. त्या 6 जून 1674ला त्या राज्याभिषेकाला सुद्धा हजर राहू शकल्या नाही. रायगडाच्या पायथ्याशी जे पाचाड नावाचं गाव होतं त्या पाचाड नावाच्या गावामध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि तिथेच त्यांचा काही दिवसात, जवळपास 15 दिवसातच त्यांचा अंत झाला 1674ला. म्हणजे अशा प्रकारे जर आम्ही हे सगळं पाहत गेलं तर आधीची परिस्थिती कशी होती, आम्हाला एकत्र काय येऊ दिलं नाही, आम्हाला सगळ्या प्रकारे या देशातल्या सगळ्या स्त्रियांना हक्क अधिकारापासून का वंचित ठेवलं, या महानायकांनी त्यांच्या प्रती कशा प्रकारे त्यांनी आंदोलन चालवलं, कशा प्रकारे अन्यायाविरुद्ध ते उभ्या राहिल्या. आणि मग शेवटी येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आमचे सगळ्या इतिहासामधले जे कायदे होते, आम्हाला गुलाम ठेवणारे, आम्हाला कमी लेखणारे, आमचे हक्क अधिकार नाकारणारे, आणि हे सगळे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून शून्य करून टाकले. तुम्ही सर्वात प्रथम जर पाहिलं 2-3 कलम सांगतो, जास्त सांगत नाही, 13वं कलम वाचा, भारतीय राज्यघटनेचं 13वं कलम वाचा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणसाच्या व्यक्तिमत्वाला कमी लेखणारे सर्व कायदे या कलमाप्रमाणे न्यूलिफाय होतील, शून्यवत होतील. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या कायद्यानुसार या देशातल्या स्त्रियांना, या देशातल्या बहुजनांना शिक्षणाचे हक्क अधिकार नाकारले होते, सगळ्या प्रकारचे नैसर्गिक हक्क अधिकार सुद्धा नाकारले होते, ते जे आधीचे 1950च्या आधीचे जे जे कायदे असतील ते सगळे कायदे भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 13 प्रमाणे सगळ्या प्रकारे न्यूलिफाय करण्यात आले, म्हणजे शून्यवत ठरवण्यात आले. 14वं कलम आम्हाला असं म्हणते की इक्वॅलिटी बिफोर लॉ, म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहेत. कायद्यासमोर सर्व समान आहे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव तुमच्यासोबत केला जाणार नाही. तुम्ही स्त्री असाल की पुरुष असाल, तुमच्यासोबत भेदभाव केला जाणार नाही. तुम्ही काळ्या रंगाचे आहात की गोऱ्या रंगाचे आहात, तुमच्यासोबत भेदभाव केला जाणार नाही. तुम्ही खालच्या जातीचे आहात की वरच्या जातीचे आहात, तुम्ही कोणत्या वर्णाचे आहात, तुम्ही कुठे राहता, म्हणजे कोणत्याही कारणावरून तुमच्यासोबत भेदभाव केला जाणार नाही. आणि ते कलम म्हणते आमचं 14वं कलम इक्वॅलिटी बिफोर लॉ. आमच्या सन्माननीय सरांनी उल्लेख केला की आम्हाला 19व्या कलमानुसार आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, 6 प्रकारचे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं. या देशामध्ये बोलण्याचा अधिकार आम्हाला नव्हता, तो बोलण्याचा अधिकार, ऐकण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, कुठेही वास्तव्य करण्याचा अधिकार, आम्हाला कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार, कोणताही व्यवसाय करू शकता तुम्ही. म्हणजे पूर्वीच्या काळी तुमच्या जाती ज्या पडल्या त्या व्यवसायावरून पडल्या, म्हणजे जातीतल्या व्यक्तीला तोच व्यवसाय करावा लागत असायचा. परंतु आज कोणताही व्यवसाय करण्याचा जो हक्क अधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे तो भारतीय राज्यघटनेच्या 19व्या कलमानुसार आम्हाला प्राप्त झालेला आहे. पुढे आणखी जर गेलो आम्ही तर आम्हाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि त्यानंतर 39व्या कलमामध्ये जर गेलो आम्ही तर त्या 39व्या कलमामध्ये समान काम समान वेतन, म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ती जर नोकरी करत असेल तर त्यांच्या पगारामध्ये आजही आम्ही खेड्यापाड्यामध्ये पाहतो पुरुषाला वेगळा रोज असतो आणि स्त्रीला वेगळा रोज असतो. आता आहे का? मी ज्यावेळेस 20 वर्षापूर्वी कामाला जायचो त्यावेळेस अशी व्यवस्था होती. म्हणजे मला ज्यावेळेस 15 रुपये रोज असायचा तर लेडीजला त्यावेळेस 10 रुपये रोज असायचा. 15 रुपये रोजाने मी काम केलेलं आहे. परंतु आता 20 वर्ष झाले ती व्यवस्था काही माहीत नाही. आज आहे का की सर्वांना सारखं मजुरी मिळते?
परंतु बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 39 प्रमाणे म्हणतात की समान काम समान वेतन. कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे तसल्या प्रकारचा भेदभाव आपल्यासोबत करता येत नाही. जर एका शाळेवर स्त्री शिक्षिका असेल किंवा पुरुष शिक्षक असेल तर दोघांनाही सारखाच पगार द्यावा लागतो. म्हणजे ती स्त्री आहे म्हणून तिचा पगार अर्ध्यात असं कायद्यासमोर करता येत नाही. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 39 प्रमाणे करून ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं. ज्या हिंदू कोड बिलासाठी 24 सप्टेंबर 1951ला बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला. आणि त्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून या देशातल्या महिलांना 10 प्रकारचे हक्क अधिकार म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतीय संविधान लिहित होते त्यावेळेस त्यांच्या हे लक्षात आलं की भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या स्त्रियांना ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात हक्क अधिकार देता येत नाहीत. आणि म्हणून त्यांनी स्वतः रात्रंदिवस कष्ट करून हिंदू कोड बिल लिहिलं आणि सगळं धर्मग्रंथांवर आधारित होतं. त्यावेळेस त्यांची एक दवे नावाची कमिटी नियुक्त करण्यात आली की काहीतरी या स्त्रियांना या देशातल्या स्त्रियांना काही हक्क अधिकार दिले गेले पाहिजे. 5 मिनिटं घेतो. काहीतरी हक्क अधिकार म्हणून दवे नावाची कमिटी या ठिकाणी नियुक्त केली गेली. आणि त्या दवे कमिटीने एक दायभाग आणि मिताक्षर नावाचे 2 धर्मग्रंथ होते. त्या धर्मग्रंथावर आधारित काही शिफारसी समोर केल्या आणि त्या शिफारशीमधून स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे हक्क अधिकार दिले गेले नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या ज्या दवे कमिटीच्या शिफारशी ह्या कचऱ्याच्या डब्यात टाकल्या आणि स्वतः हिंदू कोड बिल लिहिलं. आणि 10 प्रकारचे अधिकार या देशातल्या महिलांना त्यांनी प्रदान केले. ते 10 प्रकारचे अधिकार म्हणजे दत्तक घेण्याचा अधिकार, दत्तक जाण्याचा अधिकार, स्वतःच्या मिळकतीवर स्वतःचा अधिकार, नवऱ्याच्या संपत्तीमध्ये मिळणारा अधिकार, त्यानंतर पित्याच्या संपत्तीमध्ये मिळणारा अधिकार, स्वतःच्या मिळकतीवर असणारा अधिकार, नवऱ्याला काय म्हणतात त्याला डिव्होर्स देण्याचा अधिकार, फारकती म्हणतात ना पण नवऱ्याला फारकती देण्याचा अधिकार, नवरा जर आम्हाला फारकती देत असेल लेडीजला तर त्याच्याकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार. हे सगळे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला प्रदान केलेले आहेत. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून नेहमी मी सांगत असतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या स्त्रियांना दुप्पट श्रीमंत केलं. ज्यांच्या पदरामध्ये 1 रुपयाही पडत नव्हता त्यांना दुप्पट श्रीमंत केलं. दुप्पट श्रीमंत असं केलं की एखादी स्त्री जर असेल तर तिला तिच्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये सुद्धा अधिकार मिळतो आणि तिच्या पित्याच्या संपत्तीत सुद्धा अधिकार मिळतो आहे ना. म्हणजे आज कोणतीही स्त्री आहे ती तिचे जेवढे भाऊ असतील त्याच्या प्रमाणात तिच्या पित्याकडून तेवढी संपत्ती ती घेऊ शकते. 10 एकर शेती असेल आणि 2 भाऊ बहीण असतील तर 5 भावाची आणि 5 बहिणीची असं रितसर आहे. आणि नवऱ्याची संपत्ती तर मिळतेच. नवरा जर मरण पावला तर 1950च्या आधी त्याच्या संपत्तीवर कोणाचा तिचा अधिकार नसायचा. आज सगळी संपत्ती नवऱ्याच्या नावावर जेवढी असेल सगळी संपत्ती त्या आपोआप तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. फक्त वारसाची नोंद केली की सगळी त्या स्त्रीच्या नावावर उतरते. म्हणजे हे कोणामुळे शक्य झालं? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या स्त्रियांना कोण्या जातीच्या नाही, कोण्या पातीच्या नाही, कोण्या धर्माच्या नाही, कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. यासाठी समस्त स्त्रिया त्या कोणत्याही जातीच्या असतील, कोणत्याही वर्णाच्या असतील, कितीही मोठ्या असतील, कितीही गरीब असतील तर सर्वांसाठी हे लागू केलेलं आहे. आणि 2 पट त्यांना श्रीमंत कोणी केलं तर या देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून सर्वात जास्त ऋण मानण्याचं ऋण कोणी मानलं पाहिजे महापुरुषांचं तर या देशातल्या स्त्रियांनी मानलं पाहिजे. कारण इथल्या व्यवस्थेने त्यांना गरीब ठेवण्याचं, लाचार ठेवण्याचं, दीन ठेवण्याचं काम केलं. आणि आमच्या महापुरुषांनी त्यांचा उत्थान केलं, त्यांना श्रीमंत केलं, त्यांना सगळं त्यांच्या पदरामध्ये टाकलं. आणि म्हणून सगळ्यात जास्त जर कोणाचे ऋण मानले पाहिजे तर आम्ही आमच्या महापुरुषांचे ऋण मानले पाहिजे. या प्रसंगी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो कारण आता तुमचाही स्टॅमिना या ठिकाणी संपलेला आहे आणि माझा जरी असला तरी तो काही कामाचा नाही. कारण तो एखाद्या म्हणजे सूर्याचा अस्त आणि कोणाच्या मानसिकतेचा अंत पाहण्यासारखं होईल. आणि एवढ्यासाठी मी या ठिकाणी आयोजकांचं आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं, मानसन्मान केला. आणि आपले सुद्धा आभार मानले पाहिजे की एवढ्या मोठ्या थंडीमध्ये आपण या ठिकाणी बसलात, आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. या ठिकाणी हा कार्यक्रम संपत आहे. फक्त सगळ्यांनी शांततेत
कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते अवघ्या 2 मिनिटात आपलं बोलणं संपवणार आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आयुष्यमान सातपुडा आदिवासी व ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा महाराष्ट्र विधान समितीचे कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय पुलेगावजी रहाटे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमात